Hello dear students, welcome again to this YouTube channel. I am Yogita Patil from PSGV Mandals Junior College, Shahada. Today we are going to learn the remaining part of the 3.4 named interview. So now open your textbook and look at the page number 113. Student says, how can we get rid of being ordinary? विद्यार्थी जे कृष्णमूर्ती यांना सांगतात की हाऊ कॅन वी गेट रीड ऑफ बिंग ऑर्डिनरी, की सामान्य होणं, ऑर्डिनरी होणं याच्यापासून आम्हाला कशी सुटका मिळेल किंवा हे कसं टाळता येईल. जे कृष्णमूर्ती सेड, हाऊ कॅन यू गेट रीड ऑफ बिंग ऑर्डिनरी? डू नॉट बी ऑर्डिनरी, यू कॅन नॉट गेट रीड ऑफ इट, जस्ट डू नॉट बी इट. हाऊ कॅन यू गेट रीड ऑफ बिंग ऑर्डिनरी, सामान्य होणं कसं टाळता येईल? सामान्य होऊ नका. डू नॉट बी ऑर्डिनरी, तर तुम्ही सामान्य होऊ नका. यू कॅन नॉट गेट रीड ऑफ इट, तुम्ही ते टाळू शकत नाही. जस्ट डू नॉट बी इट, फक्त तसे बनू नका. स्टुडंट सेड, हाऊ सर, की कसे, कशा प्रकारे? कृष्णमूर्ती, देर इज नो हाऊ, यू सी दॅट इज वन ऑफ द मोस्ट डिस्ट्रक्टिव्ह क्वेश्चन्स. Tell me how. Man has always been saying throughout the world. Tell me how. There is no how. कसे याला उत्तर नाही. You see that is one of the most destructive questions. Tell me how. की कसे ते मला सांगा, हाच खूप मोठा फार विघातक प्रश्न आहे. जगातील सर्व मनुष्य प्राणी कायम हाच प्रश्न विचारत आले आहेत. कोणता? टेल मी हाऊ, कसा ते मला सांगा. If you see a snake, a poisonous cobra, you do not say, please tell me how to run away from it. जर तुम्ही एखादा विषारी नाग, कोब्रा बघितला तर तेव्हा तुम्ही असं विचारत बसणार नाही की याच्यापासून लांब कसं पळायचं, ते कृपया करून मला सांगा म्हणून. असं तुम्ही विचारत बसता का? नाही. तर तुम्ही लांब पळता. यू रन अवे फ्रॉम इट. सो इन द सेम वे, इफ यू सी दॅट यू आर ऑर्डिनरी, रन, लिव्ह इट, नॉट टुमॉरो बट इन्स्टंटली. आणि समजा अशाच प्रकारे तुम्हाला जाणवलं की आपण सामान्य बनत आहोत, तर त्यापासून दूर राहायचे. रन, लिव्ह इट, दूर व्हा आणि तसे होऊ देऊ नका. उद्या नाही तर आजच ही कृती करा. नॉट टुमॉरो बट इन्स्टंटली. सिन्स यू विल नाऊ आस्क एनी मोर क्वेश्चन्स, आय एम गोइंग टू प्रपोज समथिंग. यू नो, people talk a great deal about meditation, don't they? आता तुम्हाला अजून आणखी काही प्रश्न विचारायचे आहेत असं मला वाटत नाही. सो आय एम गोइंग टू प्रपोज समथिंग, यू नो, प्रपोज समथिंग. तर आता मला तुमच्या समोर एक वेगळाच प्रस्ताव मांडायचा आहे. यू नो, पीपल टॉक अ ग्रेट डील अबाउट मेडिटेशन, डोंट दे? की आजकाल तुम्हाला खूप लोकांना मेडिटेशन म्हणजे काय? ध्यानधारणा. तर ध्यानधारणेविषयी बोलताना बऱ्याच लोकांना तुम्ही ऐकलं असेल, डोंट दे? हो ना? स्टुडंट सेड, दे डू. हो, ऐकलं आहे. यू नो नथिंग अबाउट इट, आय एम ग्लॅड. तुम्हाला त्याबद्दल काही ठाऊक नाही याचा मला आनंद आहे. यू नो नथिंग अबाउट इट, यू कॅन लर्न अबाउट इट. त्याबद्दल फारसे माहीत नसल्यामुळे तुम्ही ते काय करता? शिकू शकतात. यू कॅन लर्न अबाउट इट. इट इज लाईक नॉट नोईंग फ्रेंच ऑर लॅटिन ऑर इटॅलियन. मग ते फ्रेंच किंवा लॅटिन किंवा इटालियन भाषा जशी माहीत नसते तसंच हे आहे. बिकॉज यू डू नॉट नो, यू कॅन लर्न ॲज दो फॉर द फर्स्ट टाईम. मग तुम्हाला एखादी गोष्ट येत नसेल तर प्रथमच शिकत असल्याप्रमाणे तुम्ही ती शिकता, बरोबर? दोज पीपल हू ऑलरेडी नो व्हॉट मेडिटेशन इज, दे हॅव टू अनलर्न अँड देन लर्न. मग ज्यांना ध्यानधारणा म्हणजे काय हे आधीपासूनच माहीत आहे, त्यांना ते आधी विसरावं लागेल आणि पुन्हा प्रथमच शिकत आहोत असे समजून त्यांना शिकावं लागेल. यातला फरक, यू सी द डिफरन्स, यातला फरक तुमच्या लक्षात येतोय का? सिन्स यू डू नॉट नो व्हॉट मेडिटेशन इज. मग तुम्हाला ध्यानधारणेविषयी माहीत नसल्यामुळे आपण त्याबद्दल जाणून घेऊया. लेट्स लर्न अबाउट इट.
To learn about meditation, you have to see how your mind is working. आणि ध्यानधारणेविषयी शिकताना आपले मन कसं काम करते याकडे आधी आपल्याला लक्ष दिले पाहिजे. You have to watch as you watch a lizard going by walking across the wall. मग एखादी पाल जर भिंतीवरून जाताना तुम्ही तिचं असं निरीक्षण करता, जसं निरीक्षण करता तसं निरीक्षण आपल्याला स्वतःचं करावं लागेल. यू सी ऑल इट्स 4 feet, हाऊ इट स्टिक्स टू द वॉल, अँड ॲज यू वॉच यू सी ऑल द मुवमेंट्स. ज्याप्रमाणे तुम्ही त्या पालीचं निरीक्षण करतात की तिचे 4ही पाय तुम्हाला दिसतात, ती भिंतीला कशी चिकटलेली आहे आणि तिच्या सर्व हालचालींकडे तुमचे लक्ष असते. याच पद्धतीने तुम्हाला आपल्या विचारांकडे लक्ष पुरवायचे आहे. In the same way, watch your thinking. Do not correct it. Do not suppress it. मग त्याला दुरुस्त करू नका आणि don't suppress it. दाबून देखील टाकू नका. Do not say all this is too difficult. Just watch now this morning. मग हे फार अवघड आहे असं देखील म्हणू नका. आता या सकाळच्या वेळे केवळ निरीक्षण करा. फर्स्ट ऑफ ऑल सिट ॲब्सोल्युटली स्टिल. मग सगळ्यात प्रथम काय करायचं आहे, सर्वप्रथम अगदी स्तब्ध बसायचं आहे. सीट कम्फर्टेबली, क्रॉस युअर लेग्स, सीट ॲब्सोल्युटली स्टिल, क्लोज युअर आईज अँड सी इफ यू कॅन कीप युअर आईज फ्रॉम मुव्हिंग. मग आरामशीरपणे लेग्स क्रॉस करून म्हणजे पाय दुमडून बसायचं आहे. अगदी शांत बसा. त्यानंतर क्लोज युअर आईज, डोळे बंद करा आणि ते स्थिर ठेवता येतात का ते पहा. यू अंडरस्टँड, तुम्हाला लक्षात येतं आहे का, समजतं आहे का. युअर आयबॉल्स आर ॲप्ट टू मूव, कीप देम कम्प्लिटली क्वाईट फॉर फन. मग तुमचे जे काय आयबॉल्स म्हणजे डोळ्यातील जे काही बुबुळ आहे ते हलणं स्वाभाविकच असतं, पण सहज गंमत म्हणून ती न हलवता अगदी स्थिर ठेवा. देन ॲज यू सीट व्हेरी क्वाइटली फाइंड आउट व्हॉट युअर थॉट इज डुईंग. वॉच इट ॲज यू वॉच दी लिझार्ड. आता या शांत अवस्थेत बसलेले असताना तुम्ही विचार काय करीत आहेत याकडे लक्ष द्या. मग त्या पालीकडे जसं तुम्ही लक्ष देऊन पाहिलं तसं पहा. वॉच थॉट द वे इट रन्स, वन थॉट आफ्टर अनादर, सो यू बिगिन टू लर्न टू ऑब्झर्व. आणि अशा प्रकारे एकामागून एक असे विचार कसे वेगाने तुमच्या मनामध्ये येत असतात, डोक्यामध्ये येतात आणि ते निघून जातात ते पहा. आता सो यू बिगिन टू लर्न टू ऑब्झर्व म्हणजेच आता तुम्ही निरीक्षण करायला शिकू लागला आहात. आर यू वॉचिंग युअर थॉट्स, हाऊ वन थॉट परश्यूज अनादर थॉट, थॉट सेईंग दिस इज अ गुड थॉट, दिस इज अ बॅड थॉट. तुमच्या विचारांकडे लक्ष आहे ना. एका विचारापाठोपाठ कसा दुसरा विचार मनात येत राहतो आणि विचारत असतो, हा चांगला विचार आहे, हा वाईट विचार आहे. When you go to bed at night and when you watch your thought. Just watch thought, do not correct it. मग रात्री झोपताना, चालताना तुमच्या विचारांकडे लक्ष द्या. फक्त त्यांचं काय करायचं, निरीक्षण करा, त्यांना दुरुस्त करू नका. डोंट करेक्ट इट. अँड देन यू विल लर्न द बिगिनिंग ऑफ मेडिटेशन. आणि अशा प्रकारे तुम्ही ध्यान करायला शिकण्याची तुमची सुरुवात होईल. नाव सिट व्हेरी क्वाइटली. आणि आता अगदी शांत बसा, डोळे मिटा आणि बुबुळे अजिबात हलू देऊ नका. नाउ सिट व्हेरी क्वाइटली, शट युअर आईज अँड सी दॅट द आयबॉल्स डू नॉट मूव ॲट ऑल. देन वॉच युअर थॉट्स सो दॅट यू लर्न. आणि मग विचारांकडे पूर्ण लक्ष द्या म्हणजे तुमचे शिकणं सुरू होईल. वन्स यू बिगिन टू लर्न देर इज नो एंड टू लर्निंग. आणि अशा प्रकारे एकदा का तुमची शिकण्याची प्रक्रिया सुरू झाली की मग तुमच्या शिकण्याला अंत नाही. देर इज नो एंड टू लर्निंग. आणि अशा प्रकारे आपला हा टॉपिक इथं संपलेला आहे.